गुणोत्तर कशाला म्हणायचं? तर जेव्हा दोन राशीच्या भागाकारांची तुलना केली जाते, गुणोत्तर आणि प्रमाण, दोन राशींच्या भागाकाराने तुलना केली जाते त्यावेळी काय म्हणतो त्याला? गुणोत्तर. हे गुणोत्तर कसं लिहितो? ए चे बी शी गुणोत्तर, ए चे बी शी गुणोत्तर किंवा एस बी किंवा ए भागिले बी या पद्धतीनं काय केलं जातं? गुणोत्तर लिहिलं जातं. आणि प्रमाण म्हणजे काय? तर गुणोत्तरांच्या समानतेला, ह्या गुणोत्तराचं जे समानता आहे त्याला काय म्हणायचं? प्रमाण. म्हणजे एस बी असेल त्याच पद्धतीनं सीस डी असेल तर हे काय झालं? प्रमाण. ठीक आहे, ह्याचे एक्झाम्पल बघूया आपण. तुम्हाला समजा सेकंद आणि मिनिट दिलेत, एका मिनिटाचे 20 सेकंदाची गुणोत्तर काढा असं दिलं असेल तर काय करावं लागेल? हा 1 मिनिटाला 20 सेकंदामध्ये रूपांतर, कारण जेव्हा गुणोत्तर काढतो त्यावेळी दोन्ही राशी काय पाहिजेत? समान पाहिजेत. एका मिनिटाचे किती सेकंद होणार आहेत? एका मिनिटाचे होणार आहेत 60 सेकंद आणि त्याचं कोणाशी गुणोत्तर काढायचंय? 20 सेकंदाचे. म्हणजे ह्याचं गुणोत्तर येणार आहे 3:1. दोन राशींच्या भागाकाराची तुलना म्हणजे काय असते? ह्याचा दोघांचा भागाकार केला त्याची तुलना म्हणजे काय असते? तर गुणोत्तर. गुणोत्तर आणि प्रमाण. प्रमाणामध्ये काय तुम्हाला 4 संख्या दिल्या जातील, कधी 3 संख्या दिल्या जातील, त्या प्रमाणात आहेत किंवा नाही हे तुम्हाला काय करायचंय? सांगायचं. किंवा त्याच्यामधलं अंत्यपद काढायला सांगितलं असेल, पहिलं दुसरं तिसरं कोणतंही पद काढायला सांगितलं असेल, ए बी सी आणि डी ह्या 4 संख्या तुम्हाला काय दिल्या जातील? प्रमाणात दिल्या जातील. किंवा ए बी आणि सी अशा 3 संख्या प्रमाणात दिल्या जातील आणि त्यापैकी तुम्हाला पहिलं दुसरं तिसरं चौथं पद किंवा हे मधलं पद 3 संख्यांमधलं काढायला सांगतील. त्यावेळी काय असतं? जेव्हा 4 संख्या दिलेल्या असतील, 4 संख्या प्रमाणात आहे असं सांगितलं असेल त्यावेळी काय असतं त्याचं? ह्या अंत्यपदांचा गुणाकार बरोबर काय असतो? मध्यपदांचा गुणाकार. म्हणजेच ए इंटू डी इक्वल टू बी इंटू सी. हे काय होतं? इक्वेशन सॅटिस्फाय होत असतं. म्हणजेच काय असतं? हे ए अपॉन बी इक्वल टू सी अपॉन डी. त्यावरून काय येणार आहे? ए इंटू डी इक्वल टू बी इंटू सी. तर ह्याच्यावरून तुम्हाला काय काढता येईल? पहिलं दुसरं तिसरं चौथं कोणतंही पद जरी विचारलं तरी ते काढता येईल. आणि जेव्हा 3 पद दिलेले असतात हे काय असणार आहे? ए अपॉन बी इक्वल टू बी अपॉन सी. म्हणजेच बी स्क्वेअर इक्वल टू ए इंटू सी. म्हणजेच मध्यपदाचा वर्ग बरोबर अंत्यपदांचा गुणाकार. ह्याच्यावरून तुम्हाला दिलेली पद काढता येतील. मग एक्झाम्पल घेऊ आपण. 3, 6, 9 आणि 12 ह्या संख्या प्रमाणात आहेत की नाहीत हे आपल्याला काय करायचंय? बघायचंय. कसं बघतो आपण? अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मध्यपदांचा गुणाकार. अंत्यपद कोणते? 3 आणि 12 यांचा गुणाकार आणि मध्यपद कोणते? 6 आणि 9 ह्या दोघांचा गुणाकार काय पाहिजे? इक्वल पाहिजे. ह्याचा येणार आहे 36, हे 9 आहे 6 इंटू 9 आणि ह्याचा गुणाकार येणार आहे 56. हे 36 आणि 56 हे दोन्ही इक्वल नाही आहेत. म्हणजे तुम्हाला जे पद दिलेले 3, 6, 9 आणि 12 हे पद काय आहेत? प्रमाणात नाहीत. बघा त्याचप्रमाणे आणखी एक आहे 3, 9, 9 आणि 27 ही पद दिलेली आहेत तुम्हाला 4. ही पद प्रमाणात आहेत की नाहीत हे बघायचं. तर काय करतो? अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मध्यपदांचा गुणाकार. अंत्यपद 3 गुणुले 27 हे आहेत 81 आणि 9 गुणुले 9 हे सुद्धा किती आहे? 81. तर हे काय आहेत? बरोबर आहेत. म्हणून तुम्हाला जी दिलेली पद आहेत 3, 9, 9 आणि 27 ही पद काय आहेत? प्रमाणात आहेत. मग अशीच 3 पद दिली असतील 8, 12 आणि 18 हे 3 पद दिलेत. हे 3 पद प्रमाणात आहेत का नाहीत हे चेक करायचं. काय करतो त्यावेळी? अंत्यपदाचा गुणाकार म्हणजेच काय असतो? मध्यपदाचा वर्ग असतो. मध्यपदाचा वर्ग किती येणार आहे? 12चा वर्ग 144 आणि अंत्यपद कोणते आहेत? 8 आणि 18 ह्या दोघांचा गुणाकार किती येणार आहे?
44 म्हणजे दिलेली जी पद आहेत 8, 12 आणि 18 हे तुमचे काय असणार आहेत? प्रमाणात असणार आहेत. ही पद काय आहेत तर प्रमाणात आहेत. मग 4 पद दिली असेल 15, x, 24 आणि 32. ह्या 4 पद दिलेले आहेत तुम्हाला आणि तुम्हाला काय करायचं x ची किंमत काढायची. म्हणजे काय करतो आपण इथं अंत्यपदाचा गुणाकार. अंत्यपद कोणते? 15 गुणिले 32 हे कशाच्या बरोबर असतात? मध्यपदांच्या गुणाकाराच्या बरोबर असतात. म्हणजे x गुणिले 24. आता x नी 24 ला इकडे गुणलेलं आहे. या डाव्या बाजूला आल्यानंतर काय होणार आहे? ते भाग देणार आहेत. 15 गुणिले 32 भागिले 24 बरोबर काय असणार आहे? x. ह्याला 8 ने भाग जातो. 8 चौक 32, 8 एक 24. 3 ने भाग जातो. 3 एक 3, 3 5 15. म्हणजे x ची किंमत किती येणार आहे? 20. x बरोबर 20 असणार आहे. तसंच जर 3 पद असतील 12, x आणि 27 ही 3 पद काय आहेत? प्रमाणात आहेत. काय येणार आहे मग? मध्यम पदाचा वर्ग बरोबर काय असतो? अंत्यपदाचा गुणाकार. अंत्यपदाचा गुणाकार. त्यांचा गुणाकार काय येणार आहे? काय काढायचं? याचं वर्गमूळ काढायचं. x बरोबर किती येणार आहे? 2 गुणिले 3 गुणिले 3. म्हणजेच x ची किंमत किती येणार आहे? 18. मध्यम पद किती येणार आहे? 18. आणखी एक्झाम्पल आहे a चा 3/5 भाग आणि b चा 2/3 भाग हे समान आहेत. समान आहे तर आपल्याला काय करायचं? a चे b शी गुणोत्तर काढायचे. as to p काढायचे. तर काय a चा 3/5 भाग म्हणजेच a गुणिले 3/5 असणार आहे आणि हे कशाच्या बरोबर आहे? b च्या 2/3 भागाबरोबर आहे. म्हणजेच हे काय असणार आहे? 3a भागिले 5 बरोबर 2b भागिले 3. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय येणार आहे? 3 गुणिले 3a बरोबर 5 गुणिले 2b. म्हणजेच हे असणार आहे 9a बरोबर 10b. हे a अपॉन b असं लिहिलं असेल तर इथं काय येणार आहे? 10/9. म्हणजे a चं b शी गुणोत्तर काय येणार आहे? a to b इक्वल टू 10/9. a चं b शी गुणोत्तर काय येणार आहे? 10/9. एक एक्झाम्पल आहे x 20 आणि 50 ह्या संख्या प्रमाणात आहेत तर आपल्याला काय करायचंय? x ची किंमत काढायची. x ची किंमत कशी काढतो? मध्यम पदाचा वर्ग बरोबर अंत्यपदाचा काय असतो? गुणाकार. मध्यम पदाचा वर्ग किती येणार आहे? तर 20 चा वर्ग म्हणजेच 400 आणि अंत्यपदाचा गुणाकार x गुणिले 50. x ची किंमत किती येणार आहे? x बरोबर 400 भागिले 50. म्हणजेच किती येणार आहे? 8. x बरोबर किती येईल? 8. तर 15/28 आणि 45/49 या संख्येचं तुम्हाला काय करायचंय? गुणोत्तर काढायचंय. गुणोत्तर म्हणजे काय करतो? तर समान राशीचा भागाकार करत असतो. म्हणजेच हे काय येणार आहे? 15/8
28 भागिले काय येईल 45 भागिले 49. म्हणजे काय करतो भागाकार जेव्हा अपूर्णांकाचा करत असतो त्यावेळी दुसरा अपूर्णांक आपण काय करत असतो उलटा घेऊन त्याचा गुणाकार करत असतो. म्हणजेच काय 15 भागिले 28 गुणुले 49 भागिले 45. हे काय येईल म्हणजे 7/12. तुमचा अपूर्णांक काय येणार आहे 7/12 किंवा 7×12 हे त्याचं काय येणार आहे गुणोत्तर येणार आहे. उत्तर 2 असेल 7/12 असेल किंवा 7×12 असेल. त्यानंतर a चा 3/4 भाग हा b चा 2/3 भाग हे काय आहेत समान आहेत. आणि तुम्हाला a ची किंमत दिली a बरोबर 72 असेल तर b बरोबर काय करायचं तुम्हाला काढायचे. काय दिले a चा 3/4 भाग म्हणजे 3a भागिले 4 बरोबर काय असणार 2/3 कुणाचा b चा हे काय आहेत समान आहेत. म्हणजेच हे काय करायला क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 9a बरोबर 8b असणार आहे. परंतु तुम्हाला a ची किंमत दिलेली आहे. इथे एस बी काय येणार आहे तर एस टू बी येणार आहे किती येणार आहे तर 8:9. परंतु a = 72 दिलेला आहे. हे किती दिले 72. हे 72 असेल तर 8 ला किती गुणावं लागेल 9 ने. तसंच बी तुम्हाला किती रेशो दिलेला आहे 9. 9 म्हणजे त्याला सुद्धा 9 ने गुणावं लागेल आणि उत्तर येणार तुमचं बी बरोबर 81. त्यानंतर एक्झाम्पल आहे 2 संख्यांची बेरीज आणि फरक दिलाय आणि त्या संख्येचं काय विचारले गुणोत्तर दिलाय. 2 संख्यांची बेरीज दिलेली आहे 60. बेरीज दिलेली आहे 60 आणि फरक दिलेला आहे 10 आणि विचारला आहे त्या 2 संख्यांचे गुणोत्तर. तर असं दिलं असेल तर जेव्हा मोठी संख्या आपण संख्या काढू शकतो मोठी संख्या आणि लहान संख्या. मोठी संख्या काढतो त्यावेळी काय करायचं बेरीज आणि फरक ह्या दोघांचे ऍडिशन करायचे. मोठी संख्या काढत असताना काय करायचं बेरीज आणि फरक ह्या दोघांचे ऍडिशन भागिले 2 म्हणजे काय असणार आहे तर मोठी संख्या असणार आहे. आणि लहान संख्या काढत असताना बेरीज आणि फरक ह्या दोघांची वजाबाकी करायची आणि भागिले 2 काय येणार आहे तर 25. मोठी संख्या येणार आहे 35 लहान संख्या येणार आहे 25. ह्याचं आपल्याला काय करायचं गुणोत्तर काढायचं म्हणजे 35 भागिले 25 काय येणार आहे 7 भागिले 5 किंवा लहान संख्या अगोदर मोठी संख्या नंतर. तर 25 भागिले 35 असे घेऊ शकता उत्तर येईल 5. 5×7. आणखी एक्झाम्पल आहे 3 संख्या त्या प्रमाणात दिलेल्या आहेत आणि त्या संख्यांच्या वर्गांची बेरीज दिलेली आहे. 3 संख्या आहेत 3 त्यांचं गुणोत्तर दिले किंवा प्रमाणात आहेत 3×4=5 या 3 संख्या या प्रमाणात आहेत आणि त्यांच्या वर्गांची बेरीज दिली 1250. तर त्या संख्या कोणत्या ह्या संख्यांचं काय दिलेले प्रमाण आहे म्हणजेच हे काय असणार आहे 3x 4x आणि 5x या संख्यांच्या वर्गांची बेरीज दिली 3x वर्ग अधिक 4x वर्ग अधिक 5x चा वर्ग म्हणजेच काय आहे 1250. 3x चा वर्ग काय येणार आहे 9x वर्ग अधिक 16x वर्ग अधिक 25x वर्ग बरोबर किती आहे 1250. याच्यावरून तुम्हाला x ची किंमत काढायची. किती येणार x ची किंमत 50x वर्ग बरोबर किती आहे
1250 म्हणजेच x वर्ग किती येणार आहे? या 50 इकडे डिवाइड केल्यानंतर किती येईल? 25. x ची किंमत मिळाली तुम्हाला x बरोबर 5. ह्याचं वर्गमूळ काढल्यानंतर काय येणार आहे? 5. x ची किंमत आली 5. हे 5 कुठे ठेवायचं? 3x 4x आणि 5x मध्ये. काय येणार आहे मग? 5 3 15, 5 चौक 20 आणि 5 5 25. तर त्या तीन संख्या येणार आहेत 15, 20 आणि 25. पंच्याहत्तर मीटरचे 4.5 किलोमीटरची गुणोत्तर काढायचं आपल्याला. काय करावं लागेल? हे मीटर आहे, हे किलोमीटर आहे. किलोमीटरला मीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. काय येणार आहे? 75 मीटर हे आहे असंच राहील. आणि 4.5 मीटर म्हणजेच काय असणार आहे? 4500 मीटर. याचं गुणोत्तर काढायचं. 75 भागिले काय येणार आहे? 15/75 भागिले 300 म्हणजेच 5 एके 5, 5 सक्क 30. गुणोत्तर काय येणार आहे? 1:60. 1:60. 75 मीटरचे 4.5 किलोमीटरचे गुणोत्तर काय येणार आहे? तर 1:60. दोन संख्यांचे गुणोत्तर दिलेलं आहे 4:7. या दोन संख्या आहेत, त्याचं गुणोत्तर आहे 4:7 आणि त्याच्यातला फरक आहे 42. त्याच्यामधला फरक आहे 42. तर त्यापैकी मोठी संख्या कोणती आणि लहान संख्या कोणती असं विचारलेलं आहे. फरक म्हणजे काय बघा, ह्या संख्या असणार 4x असणार आहे आणि 7x असणार आहे. या दोघातला फरक किती आहे? 42. 7x वजा 4x किती आहे? 42. म्हणजेच 3x बरोबर 42. तर x किती येईल? x बरोबर येणार आहे 14. मोठी संख्या काय येणार आहे? 4 म्हणजे ही संख्या येणार आहे लहान 56 आणि मोठी संख्या येणार आहे 7 गुणिले 14 आहे 98. म्हणजे मोठी संख्या 98, लहान संख्या 56. त्या दोघातला फरक किती असणार आहे? 42. तुम्हाला AB चं गुणोत्तर दिलं, त्यानंतर BC चं गुणोत्तर दिलंय आणि विचारलंय A चं C शी गुणोत्तर काय असेल? A चं C शी गुणोत्तर. त्यावेळी काय करायचं? A B C हे काय करायचे? मांडून घ्यायचे. A B C. A चं B शी किती दिले? 3:4 आणि B चं किती दिले? 5:, BC चं 5:7. आणि काय करायचं? ह्या दोघांचा गुणाकार करायचा, 4 आणि 5 चा गुणाकार करायचा आणि 4 आणि 7 चा गुणाकार करायचा. काय येणार आहे? ह्या दोघांचा गुणाकार A च्या खाली येणार. 3×5 = 15, 4×5 = 20 आणि 7 चौक 28. ठीक आहे. तर यांचं गुणाकार येणार आहे, गुणोत्तर येणार आहे A B C चं गुणोत्तर येणार आहे A B B C यांचं गुणोत्तर येणार आहे 15, 20, 28. आणि A चं C शी गुणोत्तर किती येणार आहे? मग A चं C शी गुणोत्तर येणार आहे 15, 28.
किंवा आपण असं लिहू शकतो ए चं सी शी गुणोत्तर म्हणजेच काय असणार आहे ए अपॉन बी इंटू बी अपॉन सी. हे काही 3/4 गुणिले 5/7 म्हणजेच 15/28. हे काय करू शकतो दोन्ही पद्धतीनं सोडवू शकतो. जर अशा व्हॅल्यू दिल्या असेल 3a बरोबर 4b बरोबर 6c हे दिलंय आणि विचारलेलं असेल a चं b चं आणि त्यांचं गुणोत्तर किती असं विचारलं असेल एस बी बी सी हे गुणोत्तर विचारले तर काय करायचं बघा 3a बरोबर 4b बरोबर 6c बरोबर काय म्हणायचं x म्हणायचं म्हणजे a ची किंमत काय मिळेल x भागिले 3 b ची मिळेल x भागिले 4 आणि c ची मिळेल x भागिले 6. ठीक आहे त्यावेळी काय करायचं परत 3 4 आणि 6चा लसावी काढायचा ह्यांचा लसावी येणार आहे 3 4 आणि 6चा लसावी येणार आहे 12. 3 4 6चा लसावी येणार आहे 12. एक्सच्या ठिकाणी काय करायचं तुम्हाला 12 पुट करायचं 12/3 म्हणजेच 4 12/4 म्हणजे 3 आणि 12/6 म्हणजे 2. तर ए बी सी चं प्रमाण काय येणार आहे किंवा गुणोत्तर काय येणार आहे तर 4/3/2 हे काही प्रमाण आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन दिले x चे 15% बरोबर y चे 10% आहेत. बरोबर y चे 10% आहेत. तर x आणि y चं काय विचारले गुणोत्तर विचारले. x ला y हे काय विचारले गुणोत्तर. x चे 15% म्हणजे काय येणार आहे x गुणिले 15/100 आणि y चे 10% म्हणजे काय येणार आहे y गुणिले 10/100 म्हणजेच काय येणार आहे 15x भागिले 100 बरोबर 10y भागिले 100 हे काय करतो आपण क्रॉस मल्टिप्लाय. मॅडम हा हा बोला थोडा फास्ट होतंय तुमचं. बर थोडं स्लो घ्या म्हणजे आम्हाला थोडं लिहिता येते ना. ठीक आहे ठीक आहे. बघा 15x भागिले 100 बरोबर काय असणार आहे 10y भागिले 100. आता इथं दोन्ही ठिकाणी छेद आहे किंवा काय करू क्रॉस मल्टिप्लाय करतो आपण 100 गुणिले 15x बरोबर काय असणार आहे 100 गुणिले 10y. ह्या दोन्ही ठिकाणी 100 आहे तर आपण कॅन्सल करू शकतो म्हणजेच काय येणार आहे हे 15x बरोबर 10y. आपल्याला काय करायचंय x भागिले y म्हणजेच काय येणार आहे 10 भागिले 15 म्हणजेच 2/3. x चं y चे गुणोत्तर काय असणार आहे 2/3 कारण 10 आणि 15 ला दोन्हीला कशाने भाग जातो तर 5 ने भाग जातो.
बघा तुम्हाला संख्या दिलेत 5 आणि 2 संख्यांचं गुणोत्तर दिले 5 11 आणि प्रश्न विचारला त्या पदात गुणोत्तराच्या प्रत्येक पदात किती मिळवले असता गुणोत्तर गुणोत्तर 3:5 या प्रमाणात होईल. प्रत्येक पदात किती मिळवले असतात. आपण समान संख्या मिळवणार आहोत म्हणून जर आपण x कन्सिडर केलं 5 अधिक x छेद 11 अधिक x एक संख्या आपण मिळवली x त्यावेळी त्याचं प्रमाण काय होणार आहे 3:5. तर ती संख्या कोणती असेल तर काय करावं हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय येणार आहे 5 नी आहे आणि 3 नी कोणाला दुसऱ्या 11 अधिक x ला मल्टिप्लाय करा हे काय येईल 25 अधिक 5x बरोबर 33 अधिक 3x हे काय येणार आहे 5x वजा 3x बरोबर 33 वजा 25 म्हणजेच काय येणार आहे 2x बरोबर 8 तर x बरोबर किती येणार आहे 4. तर कोणती संख्या मिळवावी लागेल दोन्ही पदामध्ये 4 ही संख्या मिळवावी लागेल म्हणजेच काय येणार आहे 4 ही संख्या मिळवली तर या संख्येचं प्रमाण काय होईल 3:5 हे होईल. आणखी एक एक्झाम्पल दिले बघा 2:5 आणि 4:7 याचे जे गुणोत्तर आहे तेवढंच गुणोत्तर आहे 20:21 चे दुसरे एका अपूर्णांकाशी. ठीक आहे म्हणजेच ह्या दोघांचं गुणोत्तर बरोबर या दोन संख्यांचं गुणोत्तर असणार आहे 20:21 आणि x. तर हा x हा अपूर्णांक कोणता असेल हे करायचं हे आपण प्रमाणात लिहितो कसं लिहितो 2:5 4:7 ह्या अपूर्णांकाचं गुणोत्तर कोणाशी आहे 20:21 आणि x शी. जेव्हा या चार संख्या प्रमाणात आहेत त्यावेळी काय करत असतो तर अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मध्यपदाचा गुणाकार. बघा हे काय येणार आहे x चे गुणोत्तर कोणाशी आहे 20:21 ची हे कशाच्या बरोबर आहे 2/5 ते 4/7 ते अंत्यपदाचा गुणाकार आणि मध्यपदाचा गुणाकार काय येणार आहे अंत्यपदाचा गुणाकार x गुणिले 4/7 बरोबर मध्यपद कोणते आहेत 20/21 गुणिले 2/5 या 5 नी भाग जातो म्हणजेच हे काय येणार आहे 8/21 x गुणिले 4/7 बरोबर 8/21 म्हणजेच काय येणार आहे हे 4/7 नी इकडे गुणलेलं आहे इकडे काय येणार आहे भाग दिला जाणार आहे. म्हणजेच काय येणार x बरोबर 8/21 गुणिले 7/4 म्हणजेच x बरोबर किती येणार आहे तर 2/3 तो अपूर्णांक कोणता असणार आहे 2/3.
बघा पुढचा घटक आहे वयवारी. आपण जे गुणोत्तर आणि प्रमाण बघितलं त्याच ऍप्लिकेशन पर असणारा टॉपिक म्हणजे आहे वयवारी. त्याच जे उपयोजन म्हणतो आपण ते कुठे केलेलं आहे, वयवारी या चॅप्टर मध्ये केलेलं आहे. ह्याच्यामध्ये कसे एक्झाम्पल असतात, तुम्हाला वयाचं गुणोत्तर असतं थोडक्यात, किंवा वयामध्ये दोघांची बेरीज दिला असेल, फरक दिला असेल, किंवा काही वर्षांपूर्वीचं वय, वर्षानंतरचं वय दिलं असेल, त्यांचं गुणोत्तर सांगितलं असेल, तर त्याच्यामध्ये काय, आणि आजचं वय विचारलं असेल किंवा मागचं पुढचं त्याच्यात वय विचारलं. बघा त्याच्यामध्ये एक्झाम्पल कसे असतात, समजा तुम्हाला मुलगी आहे आणि आई आहे. मुलगी आणि आई यांच्या वयांची बेरीज दिलेली आहे. मुलगी व आई यांच्या वयांची बेरीज आहे 64 वर्ष आणि त्यांच्या वयातला फरक आहे 30 वर्ष. तर आईचं वय किंवा मुलीचं वय किंवा आईचं वय या दोघींपैकी कोणतंही वय तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर आपण मग अशी बघितलं, मोठी संख्या किंवा लहान संख्या काढत असताना काय करतो, तर आईचं वय काढत असेल तर काय करतो, दोघींच्या वयांची बेरीज अधिक त्यांच्या वयातला फरक भागिले 2. 94 भागिले 2 किती येणार आहे, 47 वर्ष वय कोणाचं असणार आहे, आईचं असणार आहे. आणि मुलीचं वय काढत असेल त्यावेळी काय करतो, दोघींच्या वयांची बेरीज वजा त्यांच्या वयातला फरक भागिले 2 म्हणजे 34 भागिले 2. 17 वर्ष हे वय कोणाचं असणार आहे, मुलीचं असणार आहे. आणि 47 वर्ष वय हे कोणाचं असणार आहे, तर आईचं असणार आहे. आणखी एक एक्झाम्पल आहे, आई आणि मुलीच्या वयाची बेरीज दिली. आई आणि मुलगी यांच्या वयांची बेरीज दिलेली आहे. वयाची बेरीज आहे 66 वर्ष आणि दिलेलं काय आहे, 12 वर्षानंतरचं गुणोत्तर. 12 वर्षानंतरचं त्यांचं काय दिलंय, गुणोत्तर दिलेलं आहे 2:1. वयाचं गुणोत्तर आहे काय, 2:1 हे काय आहे, वयाचं गुणोत्तर. 12 वर्षानंतरच्या वयाचं गुणोत्तर आहे 12:1. बघा 12 वर्षानंतर ह्या दोघांच्या वयांची बेरीज किती होणार आहे, आज 66 वर्ष आहे, तर 12 वर्षानंतर दोघींची वय काय होणार आहे, 12 वर्षांनी वाढणार आहेत. म्हणजे दोघींची वय काय करावं लागतील आपल्याला ह्याच्यामध्ये ऍड करावं लागते. आईचं 12 वर्षांनी वाढलं तर मुलीचं सुद्धा काय होणार आहे, 12 वर्षांनी वाढणारच आहे. म्हणजे 12 वर्षानंतर ह्यांच्या वयाची बेरीज किती होणार आहे, 90 वर्ष होणार आहे. 12 वर्षानंतर दोघींचं वय किती असणार आहे, 90 वर्ष. आणि 12 वर्षानंतरच त्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे, किती आहे, 2:1. म्हणजे 2x अधिक x किती असणार आहे त्यांचा, 90. 3x किती येईल, 90. म्हणजेच x ची किंमत किती येईल, x ची किंमत येणार आहे 30 वर्ष. x किती आला, 30 वर्ष. बघा त्यानंतर आपल्याला आईचं आणि मुलीचं वय काढता येईल. हे कधीच येणार आहे, 12 वर्षानंतरचं. आईचं वय येणार आहे 2 × 30 म्हणजे 60 वर्ष आणि मुलीचं वय येणार आहे 30 वर्ष. आईचं वय आहे 60 वर्ष आणि मुलीचं 30 वर्ष. हे कधीच आहे, 12 वर्षानंतरचं. आजचं विचारलं तर काय करावं लागेल, ह्याच्यामधून 12 वजावे करावे लागतील. 60 + 12 म्हणजे 48 वर्ष वय हे आईचं येणार आहे आणि 30 + 12 18 वर्ष हे वय कोणाचं येणार आहे, मुलीचं येणार आहे. आजचं वय आईचं 48 वर्ष आणि मुलीचं 18 वर्ष आणि 12 वर्षानंतरचं येणार आहे आईचं 60 वर्ष आणि मुलीचं 30 वर्ष. म्हणजे प्रश्न दोन्ही विचारतील, आईचं आजचं वय, मुलीचं आजचं वय, किंवा 12 वर्षानंतरचं वय विचारलं किंवा आजचं वय आईचं आणि
मुलीचं विचारलं जाऊ शकतं. बघा, 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी दिली. 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी. 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी आहे 24 वर्ष. आणि त्यांच्या वयाचं गुणोत्तर आहे 2 3 7. हे काय आहे? वयाचे गुणोत्तर. तर सर्वात लहान व्यक्तीचे वय किती असेल? सर्वात लहान म्हणजे कोणतं असणार आहे? 2 जे प्रमाण आहे 2 आहे ते काय असणार? सर्वात लहान. आणि 7 असणार काय असणार आहे? सर्वात मोठं. सरासरी 24 वर्ष आहे, म्हणजेच त्यांचं वयांची बेरीज किती असणार आहे? 3 व्यक्तींच्या वयांची बेरीज असणार आहे 3 गुणुले 24, म्हणजेच 72 वर्ष हे काय असणार आहे? त्यांच्या वयांची बेरीज. आणि प्रमाण दिले आपल्याला 2 3 7, म्हणजेच 2x अधिक 3x अधिक 7x, म्हणजे काय असणार आहे? हे 72 वर्ष. याची बेरीज किती येणार? 12x बरोबर 72 येणार आहे. x बरोबर येणार आहे 6. ठीक आहे. 2x म्हणजे काय येणार आहे? सर्वात लहान व्यक्तीचं वय 6 2 12, 3x 18 वर्ष आणि 7x म्हणजे 42 वर्ष. सर्वात लहान येणार आहे 12 वर्ष, सर्वात म्हणजे मधल्या व्यक्तीचं वय येणार 18 वर्ष आणि सर्वात मोठ्या व्यक्तीचं वय येणार आहे 42 वर्ष. कोणताही तिन्हीपैकी एक प्रश्न विचारला तर उत्तर सांगता येईल. मयुरी आणि चैताली यांच्या सध्यांच्या वयांचे गुणोत्तर. आता एक्झाम्पल मध्ये काय दिले? मयुरी व चैताली त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिले 6 5 किंवा 6 5. 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर होतं 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर होतं 5 4. तर त्यांचे आजचे वय विचारले. आजचे वय किती असेल? बघा, त्यांच्या आजचे वय काय असणार आहे? 6x आणि 5x. 2 वर्षापूर्वी वय काय होतं? 5x आणि 4x. तर आपल्याला काय करायचंय? 2 वर्षापूर्वी 5x आणि 4x होतं. 5x अधिक 2 आणि 4x अधिक केलं तर त्यांचं काय होणार आहे? आजचं वय येणार आहे. आजच्या वयाचं गुणोत्तर किती आहे? 6 5. बरोबर आहे. हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय येणार आहे बघा? 25x अधिक 10 बरोबर 24x अधिक 12. म्हणजेच काय येणार आहे? x बरोबर 2. x बरोबर 2 केलं तर आपल्याला विचारले काय? मयुरीचे वय विचारले. मयुरीचे गुणोत्तर काय आहे? हे आहे 5. म्हणजेच 5x अधिक 2 हे काय असणार आहे? मयुरीचे आजचे वय किती येणार आहे मग? 10 अधिक 2 म्हणजेच 12 वर्ष हे वय कुणाचं येणार आहे? मयुरीचं. आणि चैतालीचं वय काय असेल मग? 4 2 8 अधिक 2 म्हणजे 10
कुणाचं येणार आहे? 10 वर्ष येणार आहे चैताली. एक प्रश्न आहे, 6 वर्षापूर्वी मुलगा व वडील यांचे गुणोत्तर होतं. मुलगा व वडील यांच्या वयाचं गुणोत्तर होतं 1:5. 1:5. मुलाचे आज वय आहे 12 वर्ष. मुलाचे आजचे वय आहे 12 वर्ष. तर 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती? त्यांच्या वयाचे काय करायचे? गुणोत्तर काढायचे. 6 वर्षापूर्वी मुलगा व वडिलांचे गुणोत्तर आहे 1:5. मुलाचे आजचे वय आहे 12 वर्ष. तर 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर काढायचे. बघा 6 वर्षापूर्वीच दिले म्हणजेच x अधिक 6 आणि 5x अधिक 6 असं हे काय झालं? त्यांचं आजच्या वयाचं गुणोत्तर झालं. x अधिक 6, 5x अधिक 6 हे त्यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर झाले. परंतु मुलाचं आजचं वय किती दिले? x अधिक 6 म्हणजे किती दिले? 12 वर्ष. x ची किंमत मिळाली आपल्याला. x बरोबर किती येणार आहे? 12 वजा 6 म्हणजेच 6. x बरोबर किती मिळालं तर 6 मिळालं. याची किंमत ह्याच्यामध्ये पुट केली. x ची किंमत 5x अधिक 6. 5x अधिक 6 हे वडिलांचं काय होतं? आजचं वय होतं. x ची किंमत आपल्याला माहिती आहे 6 अधिक 6 म्हणजेच 36 वर्ष. 36 वर्ष हे काय झालं? वडिलांचं आजचं वय. वडिलांचं आजचं वय आहे 36 आणि मुलाचं आजचं वय आहे 12 वर्ष. तर 6 वर्षांनी विचारले. 6 वर्षांनी म्हणजे काय करावं? दोघांच्या वयामध्ये सुद्धा 6 आपल्याला काय करावं लागेल? ऍड करावं लागेल. 6 वर्षानंतर वडिलांचे वय काय होणार आहे? 6 आणि 36 42 वर्ष. आणि 6 वर्षानंतर मुलाचे वय होणार आहे 12 आणि 6 18 वर्ष. तर 6 वर्षानंतर मुलगा आणि वडील यांचं गुणोत्तर विचारले. मुलगा आणि वडील. मुलाचं वय किती आहे? 18 वर्ष आणि वडिलांचं वय आहे 42 वर्ष. तर याचं गुणोत्तर किती येईल? 6 ने भाग जातो 18 आणि 42 ला. 3:7 म्हणजे यांचं गुणोत्तर असणार आहे 3:7. कोणाला काही अडचण आहे का? ते मयूर आणि चैताली यांच्या वयाचे गुणोत्तर त्यामध्ये ना
2 वर्षापूर्वीचे विचारले ना वय, मग -2 करायला पाहिजे होतं ना, आपण +2 केले. मॅडम 2 वर्षापूर्वी त्यांचं गुणोत्तर 5:4 होतं, बरोबर का? हा. मग आत्ताच काढलं आपण 2 अधिक x 2 केलं ना, आत्ताच जर काढत असेल आपण तर त्याच्यामध्ये 2 ऍडच करावं लागेल. ते दोन्ही पद्धतीने सोडवू शकतो. बघा मॅडम, आपल्याला मयुरी आणि चैताली यांचं आजच्या वयात दिले की ते 6:5 आणि 2 वर्षापूर्वीचं पण गुणोत्तर 5:4. एक तर आपण काय करू शकतो, 6 आणि म्हणजे 6x - 2 भागिले 5x - 2 बरोबर 5/4 आपण पद्धतीने करू शकतो. बघा, बरोबर 6x - 2 भागिले 5x - 2 हे कधीच झालं, त्याचं 2 वर्षापूर्वीचं वय झालं, ह्याचं गुणोत्तर होतं 5/4. ठीक आहे, ह्या पद्धतीने आपण सोडवू शकतो. आणि आपण ज्या पद्धतीनं मागचं 2 वर्षाचं घेऊन आजचं घेतलेलं आहे, हे आजचं गुणोत्तर 2 वर्षापूर्वीचं, त्याच्यामध्ये 2 ऍड केल्यानंतर काय येणार आहे, आजचं येणार आहे. एक करू शकता किंवा हे मायनस करून सुद्धा करू शकता. दोन्ही पद्धतीने एक्झाम्पल काय करू शकतो, आपण सोडवू शकतो. असं करूनही बघा, आन्सर तुमचं सेमच येणार आहे. इथं काय येईल, x बरोबर 2. बरोबर, आजचं गुणोत्तर दिलंय 6:5 म्हणजे 6x येणार आहे, 6 गुणिले 2 म्हणजे 12 वर्ष येणार आहे वर, आणि 5 गुणिले 2 म्हणजे 10 वर्ष. ठीक आहे, मयुरीचं वय येणार आहे 12 वर्ष आणि चैतालीचं वय येणार आहे 10 वर्ष. दोन्ही पद्धतीने करू शकतो. पण मला काय वाटतं, हे वजाबाकीमध्ये जाण्यापेक्षा कधीही बेरजेनं गणित सोडवावं. म्हणजे आता बघा, इथं -8 आलेलं आहे, आपण घाई गडबडीत काय करतो, -8 घेत नाही, इथं अधिक 8 घेतलं जाते आणि 10 आणि 8 18ची बेरीज होते आणि x ची किंमत बरोबर 9 येते. हे बरोबर काय होतं, तर चूक होतं. हे वजामुळे चूक होतं, त्यामुळं शक्यतो माझा तर बेरीज सोडवावं. समजतंय का? हो मॅम. काय अडचण आहे आपल्याला? नाही. ठीक आहे, आपण परत संध्याकाळी एक लेक्चर घेऊयात. आता मी हे करते. ठीक आहे.